कळवा मुंबऱ्याला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं आणि अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून होती. त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वॉर्डातली छोटी छोटी कामं होती ती मार्गी लागावी. सर कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं होतं. त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये. ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत. ते सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. पैसे घेऊन विकणाऱ्यांची जातच वेगळी असते. जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावला आहे, त्या भावावरती विकले जात आहेत. त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार नाही म्हणून कुठेतरी हा पळ आहे का त्यांचा? कुठेतरी पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं. समाजाशी एक नातं असतं, माणसांशी नातं असतं. त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं. जितेंद्र आव्हाड सरकारचा शत्रू असं ओळखलं. मी त्यांचा शत्रू नाही, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय. मला निधी काय माझ्या घरच्या पाण्यासाठी नको आहे. माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवा आहे. तुम्ही काही नसलेल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देतात आणि मला 1 कोटी 1 लाख रुपये देत नाही. आणि मी हे किती दिवस बोलतोय. आता नको मला, आता इलेक्शनमध्ये बघू काय होईल ते. आचारसंहिता येथे लवकर लागते, विधानसभा येतात. त्या वाटतं मुंबईचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे, ते कुठेतरी अडथळा होऊ शकतो निर्माण. काही फरक पडत नाही. आचारसंहिता ही निवडणुका लागतील, जनता सुज्ञ आहे नाही. सर अनेक वेळा पाहिलं जातं कळवा मुंब्रामध्ये जी काही कामं तुमच्या माध्यमातून जर त्याच्यावरती राजकीय म्हणजे हस्तक्षेप केला जातो. अशाच प्रकारे आता 50 कोटी समोरच्या व्यक्तींना दिलेले आहेत. तुम्ही केलेल्या कामांवरती ते सुद्धा दावा करू शकतात. पण दावा बिवा करत नाही. जनतेला माहिती कोण काम करते. यात काय अधिक बोलण्याचं कारण. कारण श्रेयवादाची लढाई बरेच ज्याला श्रेय घ्यायचं मुंबऱ्यातल्या कामाचं त्याला घेऊ द्यावं. मुंबऱ्याच्या जनतेला माहिती काम करतं. तर चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे. कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे आणि मुंबरेकरांसाठी कळवेकरांसाठी? आता पावसाळा आहे. पावसाळा संपता ते काम पूर्ण. पण एक उत्कृष्ट सोय मुंबरा कळव्यासाठी चौपाटीच्या निमित्ताने आयुक्तांनी हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता आयुक्तांच्या मार्फत और येणाऱ्या काळात ती श्रेयवादाची पण लढाई होऊ शकते. मी तर सरळ सांगितलं ना, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्रीच करत. मी थोडं म्हटलं मी उद्घाटन करेन. आणि ते हे बाबा मुख्यमंत्री आहेत. या शहराचे ते स्वतः सदस्य आहेत, या शहराचे ते नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आम्हाला देखील आशादायी, प्रेरणादायी, आशीर्वाददायी. तिथे येऊन ते बघून तरी खुश होऊन म्हणतील जितेंद्र घे तुला 100 कोटी रुपये. अशीच एक छोटीशी भाबडी आशा असते. सर मुंबईमध्ये 50 कोटी दिलेले आहेत, मात्र जे काही कामं झालेली आहेत त्याची पुन्हा निविदा काढल्या जातात. एकाच कामाच्या 2-2 निविदा काढल्या गेलेल्या आहेत. त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या. जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निविदा निघाल्या. त्याची बिलही काढली गेली. त्याची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली. निवडणुका बघता आता अजितदादा गटातील काही लोक आता तळ ठोकून तिथं बसलेले आहेत. नवीन कार्यालय त्या ठिकाणी काढत आहे. त्यामुळे तुम्हाला आव्हान एक प्रकारचं देणार. कार्यालय उघडून तुम्ही आव्हान नाही देऊ शकत. माझं कार्यालय हे लोकांच्या हृदयात, रस्त्यावर नाही. माझ्या कार्यालयाचा दरवाजा लोकांच्या हृदयात होतो. मी त्यांच्या कार्यालयाला मोजत बसणार नाही. सर छगन भुजबळ यांनी आवाहन केलेलं आहे की शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी मराठा आरक्षणाबाबतची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करावी. बैठक घ्यावी. आणि शरद पवारांनी ताफा देखील अडवला होता काही मराठा. असं आहे, सत्तेत तुम्ही निर्णय घ्यायचा तुम्ही. आणि कशाला बोलताय शरद पवारांवर? वाद घालणार तुम्ही त्यांना लॉलीपॉप देणार.
आणि शरद पवारांचं नाव घेणं, शरद पवारांचा काय संबंध, सत्तेत आहेत का ते निर्णय घ्यायला? भूमिका काय स्पष्ट करावी, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तुम्ही देऊ शकत नाही, तरी तुम्ही महाराष्ट्रात मुद्दा म्हणून फुटबॉल केला सगळ्या समाजाचा. त्याचं उत्तर द्या. कसला शरद पवारांना प्रश्न विचारता? सर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती हल्ला होतो आणि जे काही गुन्हे दाखल केले गेले ते जामीन पात्र आहेत. कसं बघताय या सगळ्याकडे? नारळ फेकले गेले, असं आहे की संस्कारक्षम ठाणं बदनाम झालं. ज्या पद्धतीने हल्ला झाला, पोलीस काय करत होते? तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं का आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल, बघा काहीतरी घडेल. पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही, आम्ही काळजी घेतलेली आहे, आणि घडलं. आता कोणाला देश देणार? मी काय वेगळं सांगायला हवं? मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता. काय झालं? त्या फौजफाट्याने काय केलं? आमच्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग आहे. काय केलं? म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सगळ्यांचेच जीव जर धोक्यात असतील तर हे अराजकता आहे, ही राजकीय अराजकता आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवून घरी बसतील असं वाटतं का तुम्हाला? कोणी घरी बसत नसतं. काय होईल? जीव जाईल ना. आता राजकारणात आलोय, एक विचाराची लढाई लढतोय, तो गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच आलोय ना. कसं फक्त राज ठाकरे यांनी देखील धमकी दिलेली आहे, आगामी विधानसभेमध्ये कुठल्याही नेत्याला बाहेर फिरू देणार नाही, आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करतील माझ्या नादाला लागलं तर. कोण कोणाच्या नादाला लागत नाही हो. समोरून कोणाचीच खोडी कोणी काढू नये, मग कोण कोणाबद्दल बोलत नाही. तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलल्यावरती तुम्ही चिडणार, असं नाही. तुम्ही खोडी काढू नका. आम्ही खोडी काढली तर तुम्ही बोला. खोडी काढण्याची आम्हाला सवयच नाही. आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही. व्यंग करणं, आवाज काढणं, टोपणनाव देणं, हे काम महाराष्ट्रात कोण करतं? हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावरती प्रत्युत्तर मिळाल्यावरती चिडायचं. आपण टिंगल केली तर सगळ्यांनी हसावं, आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो. हा बालिशपण आहे. ते लहान पोरं कसं माझी बॅट माझा बॉल मीच क्रिकेट खेळणार. सर, मुख्यमंत्री म्हणतात की सावत्र भावापासून बहिणींनी सावध राहावं, बहिणींनी सावध राहावं. का फक्त एकीकडे अजित असेल, सुप्रियाताई यांचं देखील नातं समोर येतं? मला समजलं ना काय म्हणाले? मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत भाषणामध्ये की कपटी सावत्र भावांपासून लांब राहा, म्हणजे लाडकी बहीण जी योजना केलेली आहे त्याला विरोध करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्या कपटी भावांपासून सावध राहा आणि आम्हाला मतदान करा, अशा प्रकारचं एक आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे ना, लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कपट असतंच, ते लोकांना कपटी म्हणतात. देवेंद्र फडणवीसकडे आता सर्व सोपवलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागा कोणाला द्यायच्या, कशा द्यायच्या आणि मित्र पक्षाला किती द्यायचं. तर शिंदे ची शिवसेना असेल, अशा अजितदादांच्या राष्ट्रवादी असेल, त्यांचं का होईल? असं आहे, दुसऱ्याच्या घरात काय शिस्त आहे ते बघून माझं पोट भरत नाही ना. त्यांना काय शिस्त आहे ते जेवतील आणि खातील. कारण मला काय करायचंय? शिंदे आणि इतर पक्षांचं काय होणार आणि देवेंद्र फडणवीसजी काय करणार ह्याच्याशी मला काय करायचंय? माझ्या पक्ष आणि माझ्या मित्र पक्षांचं काय होईल त्याच्याबद्दल विचारा ना. मी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल कधीच बोलत नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं पाहिलं जातं, जो मुख्यमंत्री असतो त्याच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जातात. आता तो ज्याचा त्याचा हिशोब आहे ना. मी कशाला बोलू त्यांच्यामध्ये? ज्या मार्गावर जायचंच नाही मला, ते मार्ग कुठे निघतोय, कसा जातोय, मी कशाला विचारू?